चारा काढायचा चालू आहे. चारा काढायला लागलो बघा. एवढा काढलाय, सुपर नेटवर घरात नेऊन टाकलंय. आणखी एवढं काढलंय आणि आता काढायचंय गोटा झाडून. जी शेळ्यांचं आहे ना जाळीतलं सगळं झाडून काढायचं आहे. काय माहिती आहे का, रोज रोज आम्ही जाळीतलं नाही झाडत, कारण लय खडं ते उठत्यात. त्यामुळं 8 दिवसात एका दिवशी जाळी पूर्ण झाडून काढतोय, पूर्ण स्वच्छ करतोय. तरी पण गोचड्या काही कमी होईना त्या. तर आता एकदा जाळीतलं सगळं भरायचं, दगडं म्हणजे बारीक खडं, जे त्यांच्या लेंड्या कोंबड्यांची घाण ते आहे ते सगळं भरायचं आणि जाळीच्या बाहेर जाळीच्याकडनं टाकायचं. बघायचं गोचड्या कमी येते. इतक्या पण काय नाही त्या, पण कानाला ते जरा जरा शेळ्याच नाही आहे त्या. त्यामुळं जरा जाळीतलं सगळं घाण काढायचं आणि बाहेरल्या साईडला टाकायचं आहे. तर चला, त्यांनी बांधायला लागल्या तर वैरण आणि जायचं आहे आता घरी. शेळ्यांचं काय चाललंय बघूया. चला, काय आणायचं? भैया लागलाय केर भरून टाकायला. त्याने खातीस काय खराटा? सर कामाची लागली खराट्याला तोंड लावायला. त्याने लागल्या तर झाडून काढायला. आणि मी आता घरातला आवरून आली आहे आणि आता मला पण झाडून काढायला पाहिजे. संध्याकाळ झाल्या आणि कोंबड्यांचं चालू आहे इथं हे करायचं. काय करायचं, पाणी प्यायचं चालू आहे. ह्यांना आता एकदा मका घालायची आहे. त्यातलं झाडून काढायला पाहिजे. जरा लई घाण झाली आहे आणि झाडायला लागते आधीमध्ये. कोंबड्या आत काय गेल्या नाही त्या, कारण ह्या पिल्ल्यांसाठी बांधले आहेत सुबाबळ. आणि दगड बघा एका दिवसात किती खाल्लाय तुम्हाला दाखवते आहे. हो का, दिसतंय काय, पूर्ण आत गेलेला दगड आहे. आणि ह्याचा बडीशोपचा लई छान वास येते. कोंबड्यांनी इथं गहू टाकले आणि त्या कोंबड्यांबरोबर ते बारकं डुक्कं पिल्लू खायला लागले. आज शेळ्या जास्त तर हरभऱ्याच्या बुसकटवरच आहे त्या बरं का. त्यांना आज जास्त बुसकटच घातले. येळभर बुसकटवर पण टेन्शन नसते बरं. बुसकट खाऊन निवांत बसते त्या शेळ्या. असं म्हणजे त्रास राहत नाही शेळ्यांचा काय. आणि कोंबड्या बघा सुबाबळीचा पाला कसं खाते ते. सुबाबळ शिवरी लई छान खाते त्या बरं का कोंबड्या. चला काढायचे झाडून. झाडून तर काढायलाच पाहिजे हे की नाही. संध्याकाळ झाली आहे आणि कोंबड्यांना दाणं टाकायला वेळ झालाय बरं का. कोंबड्या त्या सगळ्या आहेत ते डीपी क्रॉस कोंबड्या आहेत. आपल्याला कमेंट आल्या कावेरी कोंबड्या त्या. कावेरी नाही त्या बरं का, डीपी क्रॉस कोंबड्या आहेत त्या. आणि देशी का करत नाही म्हणून कमेंट आल्या. तर देशी करायच्या आहेत त्या, पण हळूहळू यावर्षी आपण कोंबड्या तयार करणार आहे देशी कोंबड्या. पण अजून जरा टाईम आहे देशी कोंबड्या तयार करायला. देशी कोंबड्या तयार करायला काय होतं माहिती आहे का, त्याची अंडी भेटत नाही ती ओरिजिनल. आणि त्याला बसवायला कोंबड्या पण लगेच भेटत नाही त्या. तर आपण अगोदर 10-12 कोंबड्या घेणार आहे आणि त्यांची जशी अंडी निघतील ना तशी आपण कोंबड्या बसवणार आहे अंड्याला. आणि प्युअर देशी पण आपण कोंबड्या करणार आहे. ज्यावेळी आपण प्युअर देशी कोंबड्या करू त्यावेळी आपण ह्या कोंबड्या कमी करणार आहे. आणि देशी जशा वाढतेल्या ना तशा आपण ह्या क्रॉस कोंबड्या कमी करणार आहे. आता देशी आहे तर माझ्याकडे 4 कोंबड्या येत्या. 3 कोंबड्या आणि 3 कोंबड्या येतात. पण अजून एक 10 तर कोंबड्या आणायला पाहिजे का, कारण ती अंडी घालायला पाहिजे ते. आणि त्याच अंड्यावर आपल्याला ती कोंबड्या बसवायला येते, पिल्ल्या काढायला येते. आणि एक कोंबडी बसवली आहे बरं का मी. हे ज्या आपण क्रॉसमधल्या कोंबड्या आहेत ना डीपी क्रॉस, त्यातल्या कोंबड्या एक कोंबडी खुडूक बसल्या आणि ती मी बसवल्या. हे दाखवते जर लाईट चालू करते. संध्याकाळ झाली आता आणि कोंबडी बसवल्या. मी पहिल्यांदा कोंबडी बसवल्या त्यामुळे मी अंडी थोडीशी घातल्या बरं का. 15 अंडी घातल्या कोंबडी खाली. आणि हे बघा कोंबडी बसवली. ह्याला मस्त खाली हरभऱ्याचं खाली बुसकट घातलंय, त्याच्यावर लिंबाचा पाला घातलाय, त्याच्यावर निरगुडीचा पाला घातलाय आणि कोंबडी अंड्यावर बसवल्या. कोंबडी चांगली वाटतंय असं म्हणजे पहिल्यांदाच बसवल्या. आणि ही कोंबडी पण पहिल्यांदाच खुडूक बसल्या. आणि किती कोंबडी पिल्ली काढत्या काय माहित नाही, म्हणून मी 15 अंडी घातली. ती कोंबडी मस्त मोठी आहे
आणि काढत्या का नाही म्हणत आता बसवल्या, बघूया. बसवल्या बघा बुधवारी, मंगळवारी बसवल्या. आणि आज मंगळवार आहे ना, गुरुवार आहे. कोण, मी शुक्रवारी बसवली आहे मग, है ना. उद्या 8 दिवस होणार आहे बसवून कोंबडीला. तर बघूया, अजून 15 दिवसात पिल्ली निघणार आहे ती. तर अशी मस्तपैकी पाटीत बसवले कोंबडी. बघूया अंडे किती पिल्ल्या किती काढते. कोंबड्याने आता खाद्य खायचं एवढे, आता मक्का असेच राहणार. आणि हे काही टेन्शन नाही. आमच्या शेळ्या संध्याकाळी सोडल्या ना आत घ्यायला, ही शेळ्या सगळे मक्के खाऊन टाकते त्या. आणि कोंबड्यांचं पाणी प्यायचं चालू आहे, चालले त्या जास्ती बसायला. आता ही प्युअर गावरान कोंबडा आहे. आपल्याला प्युअर गावरान कोंबड्या करायच्या त्या, पण थोडासा दम आहे, अजून थोडासा दम आहे. इकडं फक्त आता गावरान कोंबड्या बसते त्या, सगळ्या कोंबड्या तिकडे बसायला लागल्या त्या बरं का. आता तुम्हाला दाखवते कसं कसं बसले त्या. ह्यांचं टेन्शन नसतं, ह्यांचं जाऊन बसते त्या. ती मका शेळ्या खाते ती की परत ना. हो का, यात ह्यांची येऊन बसते ती, ह्यांचं काही टेन्शन नसतं. हा संध्याकाळचा व्हिडिओ आहे. आणि आपल्याला कमेंट आल्या इथं बांबू बांधा म्हणून. तर बांधायचं इथं बांबू, पण अजून बांबू आणलं नाही. तर त्याला काट्या पण चांगल्या पाहिजे त्या येळवाच्या, आणि आणायच्या त्या येळवाच्या काट्या. तो आणि कसं माहिती आता 50च कोंबड्या आहेत, ह्या कोंबड्या खाली बसू शकते त्या निवांत, म्हणून लगेच काय बांधलं नाही. आणून बांधायला पाहिजे तर बांबू बांधूया, पण अजून जरा पैसे पण पाहिजे नाही बांबू आणायला, त्यामुळे थांबले. तुम्ही फटाफट जरा व्हिडिओ शेअर करत जावा, म्हणजे बांबू पुरतं पैसे येतात. ह्याला इथं बांधलं काय आता, वैरण खायसाठी ह्याला बांधले इथं. ही बोकडे 21 पर्यंत मागायला लागल्यात बरं का, पण नाही दिलं. ही ब्रीडिंगसाठी ठेवायचं आहे, 21 पर्यंत मागायला लागले ते. आणि दिलं पण नाही आणि देणार पण नाही, ते ठेवणार आहे. बोकड चांगला आहे, खायला पण चांगला आहे, आणि बोकड पण चांगला आहे. आडव्या हाडाचं, मोठ्या हाडाचं आहे बोकड, मस्त आहे बोकड, त्यामुळे ठेवले. अंधार पडलाय त्यामुळे व्हिडिओ नीट येणं झालाय. असू द्या, सगळं जनावरांचा चारा पाणी झालंय, लुटून झाडून झालंय. आणि आता उद्याला हे पण भरून टाकणार आहे बरं का. का माहिती आहे का, जाळीतलं सगळं स्वच्छ करायला पाहिजे, अजिबात घाण ठेवायला नाही पाहिजे. कारण मावशीने ही अर्धलेनं पाट आणलंय. हो, पाट कशी आहे बघा, छान आहे पाट. डोळं पांढरा आहे, तर काळे कुठं पाट आहे. थोडंसं कान लांब आहे, तर लय पण लांब नाही. तर पाट चांगली लांबार आहे. अर्धलीनं आणल्या, 2 येतं खाऊन द्यायच्या माघारी. तर असू द्या, व्हिडिओ जरा शेअर करत जावा सगळ्यांना. आणि कसा वाटला व्हिडिओ सांगा. हा, कोंबड्या अजून जाणार आहे त्यात रे. हे लंगडा आहे पाप. ह्याचं बारका असताना मांजरानं पाय खाल्लाय, ह्याचा पिल्लू असताना खाल्लंय. आता ही जवळजवळ 1.5-2 वर्षाची कोंबडी आहे. आणि असंच आहे बरं का, एका पायावर.